त्यानंतर आपण बघणार आहोत समाजाच्या दृष्टिकोनातून या विक्री कलेचे महत्व. समाजाच्या दृष्टिकोनातून विक्री कलेचे महत्व, जसं उत्पादकाच्या दृष्टिकोनातून महत्व आहे, विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून महत्व आहे, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून महत्व आहे, तसंच समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्व आहे. कारण विक्री कलेमुळं, विक्रेत्यामुळं समाजाचाही फायदा होतो. समाजाचाही फायदा होतो. तर नंबर एक या विक्री कलेचं महत्व सांगितलं जातं समाजाच्या दृष्टिकोनातून. समाजातील अनेक लोकांना विक्रय क्षेत्रामध्ये रोजगार मिळतो. विक्रय क्षेत्रामध्ये रोजगार मिळतो. कारण विक्रय कला जर का विकसित झाली तर या ठिकाणी अनेक प्रकारचे लहान लहान उद्योग व्यवसाय ती व्यक्ती करू शकते. आणि अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय जर समाजामध्ये आले तर समाजाची उन्नती होते, समाजाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो. आणि त्यामुळं विक्रय कला ही डेव्हलप होणं, विकसित होणं हे समाजाच्या दृष्टिकोनातून चांगलं मानलं जातं. कारण समाजामध्ये बेकारी कमी होते, रोजगारामध्ये वाढ होते. आणि समाजामध्ये जर रोजगार वाढला, उत्पन्न समाजाचं जर वाढलं तर चांगल्या पद्धतीनं समाज जीवन जगू शकतो, आनंददायी जीवन समाज जगू शकतो. म्हणून इथं महत्व सांगितलं जातं. नेक्स्ट नंबर 2, विक्रय कलेमुळे वस्तूच्या एकूण विक्रीमध्ये वाढ होते, मागणी वाढते, पर्यायाने उत्पादनामध्ये वाढ होते, परिणामी देशाच्या आर्थिक विकासाला मदत होते आणि निरनिराळ्या कराराद्वारे गव्हर्नमेंटला उत्पन्न मिळतं. आता विक्रय कला विकसित झाल्यामुळं अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय वाढतात. अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय वाढल्यामुळं विक्री वाढते. विक्री वाढल्यामुळं सेल टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतो. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळं, नफा वाढल्यामुळे उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे गव्हर्नमेंटला आयकर मिळतो, इन्कम टॅक्स मिळतो. अशा विविध प्रकारचा कर गव्हर्नमेंटला मिळाल्यामुळं गव्हर्नमेंट समाजासाठी म्हणून अनेक प्रकारची योजना, अनेक प्रकारचे स्कीम समाजाच्या विकासासाठी म्हणून राबवू शकतो. म्हणजेच विक्रय कलेमुळं समाजाचा देखील विकास होण्यासाठी कारणीभूत ठरतं. कारण आपल्या देशाचा आर्थिक विकास होतो आणि समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आणि अशा प्रकारचा आर्थिक लाभ मग समाजाला दिला जातो. म्हणून त्या दृष्टिकोनातून विक्रय कलेचं महत्व सांगितलं जातं. नेक्स्ट नंबर 3, आगामी तंत्रज्ञान यामुळे होणारे बदल याची माहिती समाजाला मिळते. तर आपण बघतोय दिवसागणिक टेक्नॉलॉजी बदलते आहे आणि त्या बदलत्या टेक्नॉलॉजी प्रमाणे अनेक प्रकारची उत्पादन मार्केटमध्ये येत आहेत. म्हणून या अनेक प्रकारचे नवीन येऊ घातलेल्या उत्पादनाची माहिती जर समाजापर्यंत पोहोचवायची असेल तर विक्रय कला ही तिथं मदत करत असते. विक्रेते, सेल्समन आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारी संस्था ही सगळी नवीन टेक्नॉलॉजीची माहिती, इन्फॉर्मेशन कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आता नवीन सगळ्या प्रकारची माहिती कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, म्हणजेच ती माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि त्यामुळं नवीन तंत्रज्ञान समाजामध्ये आल्यामुळे समाज विकसित होतो, समाज डेव्हलप होतो. कारण नवनवीन माहिती, सगळी माहिती, इन्फॉर्मेशन समाजाला मिळते आणि समाज अपडेट राहतो. मग आरोग्यविषयक माहिती असेल, वैद्यकीय माहिती असेल, एन्व्हायरमेंटल विषयी माहिती असेल, ऍग्रिकल्चरल माहिती असेल, एज्युकेशन विषयी माहिती असेल, सगळी माहिती कलेक्टिव्ह होते आणि समाजाकडे ही माहिती प्रसारित होते. आणि त्यामुळे समाज विकसित होतो, समाज बळकट होतो, समाज निर्भय होतो आणि समाज चांगल्या पद्धतीने विकसित होतो. हा समाजाच्या दृष्टिकोनातून फायदा सांगितला जातो. नेक्स्ट, उपलब्ध साधन सामग्रीचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर होतो. आता विक्रय कला विकसित झाल्यामुळे अनेक समाजामध्ये अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय वाढीस लागतात. आणि ज्यावेळी उद्योग व्यवसाय वाढीस लागतात त्यामुळं आहे त्या रिसोर्सेसचा वापर करून मॅक्झिमम प्रॉफिट मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे जे मार्केटमध्ये, जे बाजारपेठेमध्ये नवीन प्रकारचे रिसोर्सेस आहेत, जे साधन सामग्री आहे, त्या साधन सामग्रीचा महत्तम लाभ मिळवण्याचा इथं प्रयत्न केला जातो. आणि असा महत्तम विनियोग जर केला जात असेल, साधन सामग्रीचा योग्य तो वापर केला जात असेल तर समाजाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे. कारण समाज यामुळे विकसित होतो, समाजाला आर्थिक लाभ होतो. आणि समाजाला आर्थिक लाभ होत असेल तर लोकांचं राहणीमान उंचावतं, त्यांचा आर्थिक दर्जा सुधारतो आणि देशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे. देशाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. त्याचबरोबर व्यापारामध्ये वृद्धी होते, उत्पादनामध्ये वाढ होते, आर्थिक प्रगती होऊन लोकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होते. म्हणून या विक्रय कलेचं महत्व सांगितलं जातं. त्यानंतर आपण भाग बघणार आहोत विद्यार्थी मित्र,
आपण विक्री कलेचे महत्व अभ्यासत आहोत. या विक्री कलेचा महत्व याचा अभ्यास करत असताना विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून महत्व पाहिल्यानंतर आपण तिसरा महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत. ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विक्री कलेचे महत्व. ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विक्री कलेचे महत्व. इम्पॉर्टन्स फ्रॉम ए कस्टमर पर्स्पेक्टिव्ह. इम्पॉर्टन्स फ्रॉम ए कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह. तर ग्राहकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या विक्री कलेचं महत्व सांगितलं जातं. तर ग्राहकांना काय याचा नेमका फायदा होतो, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे याचा आपण विचार करणार आहोत. तर ग्राहकांना नवीन वस्तू, तिची वैशिष्ट्ये व तिच्या वापराविषयीची तपशीलवार माहिती मिळते. कारण समाजामध्ये ग्राहक अनेक प्रकारची वस्तू खरेदी करत असताना ज्यावेळी तो वस्तू खरेदी करण्यासाठी विक्रेत्याकडे जातो, त्यावेळी विक्रेता त्याच्याजवळ असणारी आणि ग्राहकाला आवश्यक असणारी वस्तू याविषयी इत्थंभूत माहिती देतो. त्या वस्तूची सगळी माहिती, ती वस्तूची वापरावयाची माहिती, त्या वस्तूच्या देखरेखीविषयीची माहिती, ही सगळी माहिती, देखभालीविषयीची माहिती, ही सगळी माहिती मिळत असल्यामुळं ग्राहकाचं नॉलेज वाढतं. ग्राहकाचं नॉलेज वाढतं आणि त्यामुळं वस्तू कशी वापरायची, कशा पद्धतीने वापरायची किंवा वस्तूची देखभाल कशा पद्धतीने करायची याविषयी त्याला तपशीलवार माहिती आणि ज्ञान मिळतं. हा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून फायदा आहे. नंबर 2, ग्राहकाच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून विक्रेता हा मदत करत असतो. कारण ज्यावेळी एखादा कस्टमर एखाद्या दुकानातून, एखाद्या शॉपिंगमधून, एखाद्या रिटेल शॉपिंगमधून एखादी वस्तू खरेदी करतो, त्यावेळी त्या वस्तूमध्ये जर का बिघाड असेल, ती वस्तू जर का डॅमेज असेल, तर तो परत त्या दुकानामध्ये जातो, परत त्या काउंटरवर जातो, परत त्या रिटेल शॉपिंगमध्ये जातो. आणि त्यावेळी मात्र अशी वस्तू काउंटरवर आल्यानंतर, रिटेल शॉपिंगमध्ये आल्यानंतर त्या प्रॉडक्ट बद्दल काय ज्या शंका असतील, त्या शंका सोडवण्याचं काम किंवा ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम हा विक्रेता करत असतो. म्हणजे इथं ग्राहकाच्या दृष्टिकोनातून ग्राहकाला येणाऱ्या अडचणी, ग्राहकासमोर येणाऱ्या समस्या, या अडचणी समस्या सोडवण्यासाठी म्हणून विक्रेता मदत करत असतो. हा फायदा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून सांगितला जातो. नंबर 3, ग्राहकाला त्याच्या आवडीच्या वस्तू उपलब्ध होतात व विक्रेता प्रत्यक्ष समोरासमोर माहिती देत असल्यामुळं विक्री प्रक्रियेत एक भावनिक ओलावा तयार होतो आणि त्यामुळे खरेदीच्या वेळी ग्राहकास आत्मविश्वास प्राप्त होतो. आता ज्यावेळी कस्टमर मार्केटमध्ये एखादी वस्तू खरेदी करतो, ज्यावेळी तो त्या विक्रेत्याबरोबर संभाषण करतो, या संभाषणातून विक्री कौशल्यामधून चांगल्या पद्धतीने बोलण्याची कला या विक्रेत्याला अवगत असल्यामुळं किंवा ते स्किल डेव्हलप झाल्यामुळं या विक्रेत्याचं समाधान होईपर्यंत संपूर्णपणे त्या मालाविषयीची, कंपनीविषयीची माहिती तो देतो. त्याचबरोबर त्या खरेदीदाराची आपुलकीने चौकशी करतो. त्यामुळे एक वेगळी रिलेशन डेव्हलप होते, एक भावनिक ओलावा तयार होतो आणि याचा बरोबर फायदा ग्राहकांना पण होतो. कारण रिलेशन डेव्हलप झाल्यामुळं काही जर शंका तिच्या मनामध्ये असतील, मग किमतीविषयी असो, मालाच्या वापराविषयीचे असतो, तर या पूर्णपणे शंका आणि समाधान त्याचं होत असल्यामुळे ग्राहकाला त्याचा जास्त फायदा होताना आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट नंबर 4, विक्री कलेमार्फत ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान देण्याचा प्रयत्न केला जातो. आज बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. प्रत्येक व्यावसायिक प्रत्येक ग्राहकाचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त ग्राहकाला समाधान कसं मिळवून देता येईल यासाठी म्हणून प्रयत्नशील असतात. म्हणून विक्रेत्याकडून प्रत्येक कस्टमरला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल यासाठी म्हणून अनेक प्रकारच्या सेवा देऊ केल्या जातात. त्याचबरोबर अनेक प्रकारची मदत देखील केली जाते की जेणेकरून ग्राहक समाधान होईल. म्हणजे वस्तू खरेदी करत असताना आणि वस्तू खरेदी केल्यानंतर पश्चात देखील अनेक प्रकारच्या सेवा आणि सुविधा ग्राहकाच्या समाधानासाठी म्हणून मिळवून दिल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त ग्राहकांना इथं समाधान मिळवून दिलं जातं आणि ग्राहकाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. नेक्स्ट नंबर 5, ग्राहकांना विक्रीनंतरची सेवा पुरवली जाते आणि ग्राहकांच्या तक्रारी असतील तर तक्रारी सुद्धा सोडवल्या जातात. हा एक ग्राहकाच्या दृष्टिकोनातून फायदा सांगितला जातो. कारण वस्तूची विक्री केल्यानंतर वस्तू वापरत असताना त्याच्यामध्ये जर काय बिघाड झाला, ती वस्तू जर काय नादुरुस्त झाली, तर ती वस्तू दुरुस्त करून देण्याचं काम, बिघाड झालेली वस्तू दुरुस्त करून देण्याचं काम किंवा एखाद्या वस्तूबद्दलच्या तक्रारी असतील तर तक्रारी निवारण्याचं काम या ठिकाणी विक्रेता हा करत असतो. त्यामुळे ग्राहकाचा इथं फायदाच होतो. आता आपण बघतो बघा, काही इलेक्ट्रिकल वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत,
याविषयी सर्वसामान्य ग्राहकांना जास्त त्याच्यामध्ये नॉलेज नसतं. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू वापरत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्या ग्राहकासमोर येतात. म्हणून या जर अडचणी समस्या सोडवायच्या असतील तर सेल्समन कडे गेलं पाहिजे, विक्रेत्याकडे गेलं पाहिजे, दुकानदाराकडे गेलं पाहिजे आणि मग तो दुकानदार परिस्थिती बघून, ती वस्तू बघून सर्व त्या प्रकारची माहिती त्या कस्टमरला देतो. त्यामुळे कस्टमरचं नॉलेज पण वाढतं, कस्टमरला सर्व्हिस पण मोफत मिळते आणि त्यामुळे त्याचा फायदा त्याला मिळवता येतो. त्याचबरोबर ग्राहकाचा विश्वास संपादन करण्यासाठी विक्रय कला मदत करते. आता विक्रय कला ही अशी एक गोष्ट आहे की याच्यामध्ये ग्राहकाच्या पूर्णपणे सायकोलॉजीची स्टडी होते, ग्राहकाच्या मानसशास्त्राची स्टडी होते आणि त्यामुळं कुठल्या प्रकारच्या ग्राहकाला कुठल्या प्रकारची सेवा दिली पाहिजे, कुठल्या प्रकारच्या ग्राहकाबरोबर कशा पद्धतीने आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे, याचं स्किल, याचं कौशल्य विक्रेत्यास प्राप्त झालेलं असतं. म्हणजे प्रत्येक ग्राहकाला मोटिवेट करण्याचं काम, त्यांच्या ठिकाणी असणारी क्रयशक्ती जागृत करण्याचं काम, प्रत्येक ग्राहकाच्या मनामध्ये असणारा आत्मविश्वास दुगणित करण्याचं काम, प्रत्येक ग्राहकाच्या मनामध्ये असणारा विश्वास वाढवण्याचं काम विक्रय कला करते. आणि कोणत्याही व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढणं, ग्राहकाच्या मध्ये आत्मविश्वास वाढणं हे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून लाभदायी आहे, लाभदायी आहे. कारण आत्मविश्वास असणारा मनुष्य चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगू शकतो. म्हणून आत्मविश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या विक्रय कलेचं महत्व सांगितलं जातं, या विक्रय कलेचं महत्व सांगितलं जातं. विक्रेत्याचे व्यक्तिमत्व इथं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते आणि ही चांगल्या पद्धतीचे व्यक्तिमत्व इथं कामाला येते. हे व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने विकसित होत असेल तर निश्चितच चांगल्या पद्धतीची आपल्याला विक्री करता येते. म्हणून या ठिकाणी या विक्रेत्याला ही व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी म्हणून विक्रेत्याला वस्तूविषयीचं ज्ञान असायला पाहिजे, विक्रेत्याला वस्तूविषयीचं ज्ञान असायला पाहिजे. नॉलेज ऑफ प्रॉडक्ट. तर विक्रेता वस्तूची विक्री करत असताना त्याला संपूर्ण त्या वस्तूविषयीची माहिती असायला पाहिजे, तर तो चांगल्या पद्धतीनं आपल्या कस्टमरना त्या वस्तूची माहिती देऊ शकतो, त्याचं समाधान तो करू शकतो. मग त्या वस्तूविषयीची माहिती असत असताना त्याला त्यामध्ये वस्तूची गुणवत्ता, वस्तूचं वजन, वस्तूची किंमत, त्याचा रंग, वस्तूची वैशिष्ट्ये, वस्तूची उत्पादक, त्याचबरोबर वस्तू वापरावयाची पद्धत इत्यादी आवश्यक माहितीची त्याला कल्पना असावी लागते, याची संपूर्ण माहिती त्याला असावी लागते. ही जर संपूर्ण माहिती ज्ञान त्याला जर असेल तर चांगल्या पद्धतीने तो आपल्या कस्टमरना तो देऊ शकतो आणि त्यामुळं त्याचं व्यक्तिमत्वाचा विकास होतो. कारण अशा पद्धतीचं नॉलेज जर काही कस्टमरला तो देत असेल तर कस्टमरचा विश्वास त्याच्यावरचा वाढतो आणि एक चांगल्या पद्धतीचे इम्प्रेशन या ठिकाणी कस्टमरवर पडतं आणि त्यामुळे कस्टमरच्या ठाई असणारी क्रयशक्ती ही क्रयशक्ती वाढते आणि आपोआपच क्रयशक्ती वाढल्यामुळं विक्रीमध्ये देखील वाढ घडून येते. आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या मनामध्ये त्या वस्तूविषयीच्या जर ज्या काही शंका आहेत त्या पूर्णपणे शंका तो दूर करू शकतो. पण शंका केव्हा दूर करू शकतो, जर त्या विक्रेत्याला जर त्या सेल्समनला संपूर्णपणे त्या वस्तूविषयीची माहिती जर असेल तर तो संपूर्ण माहिती जी माहिती कस्टमरना हवी आहे ती माहिती तो देऊ शकतो आणि त्यांना समाधानी तो ठेवू शकतो. त्याचबरोबर नंबर 2, ग्राहकाबाबतचे ज्ञान. आता जसं वस्तूबाबतचे ज्ञान आहे तसंच ग्राहकाबाबतचे देखील त्याला ज्ञान असायला पाहिजे आणि ग्राहकाबाबतचं ज्ञान तो आत्मसात करतो. कारण ग्राहकांना जर आपलेस करायचं असेल, ग्राहकांना जर आपला माल विकायचा असेल तर तो ग्राहकाविषयीची माहिती मिळवतो, ग्राहकाविषयीची संपूर्ण माहिती त्याला मिळत असते आणि त्यामुळे ग्राहकाविषयी जर त्याला ज्ञान मिळालं, ग्राहकाविषयी जर माहिती मिळाली तर तो चांगल्या पद्धतीनं विक्रीचं काम करू शकतो. कारण ग्राहक हा एक महत्वाचा घटक आहे, तो विक्रीचा केंद्रबिंदू मानला जातो आणि विक्री कलेमध्ये ग्राहक हा महत्वाचा घटक मानला जाऊन त्या ग्राहकाला कसं आपलेस करता येईल याविषयीचा अभ्यास या विक्री कलेमध्ये केला जातो.
कारण ग्राहक हे विविध प्रकारचे असतात. प्रत्येक ग्राहकाचा स्वभाव वेगळा असतो, त्याचा आचार वेगळा असतो, विचार वेगळा असतो, त्याचं उत्पन्न वेगळं असतं. विविध समाजातून जो ग्राहक येत असल्यामुळं त्याला ग्राहकाविषयी जर काही स्टडी असेल तर चांगल्या पद्धतीनं तो ग्राहकाला मदत करू शकतो. आणि ग्राहकाला जर काही चांगल्या पद्धतीने तो रिॲक्ट होत असेल, मदत करत असेल, तर निश्चितच ग्राहकाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी सुधारतं. त्याला ग्राहकाचं मन स्वभावलं, स्वभावला समजला, त्याच्या आवडीनिवडी जर त्याला समजल्या तर त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या क्रय प्रेरणांचे ज्ञान हे सुद्धा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. तर ग्राहकांच्या गरजा समजल्या, वैयक्तिक त्यांच्या आवडीनिवडी समजल्या, त्यांचे जर का स्वभाव समजले, बदलत्या फॅशन समजल्या, तर निश्चितच तो चांगल्या पद्धतीनं मालाची विक्री करू शकतो. कुठल्या प्रकारच्या ग्राहकांना कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रेरणा द्यायच्या, कशा पद्धतीने त्यांना मोटिवेट करायचं, कशा पद्धतीने त्यांना आपलेस करायचं हे तो ठरवू शकतो. कुठल्या ग्राहकांना कुठल्या प्रकारची प्रलोभनं दाखवायची, कुठल्या ग्राहकांना वस्तूची कशी किंमत सांगायची, त्या वस्तूविषयीची माहिती कशा पद्धतीने सांगायची, त्याची संपूर्ण माहिती त्याला मिळाल्यामुळं त्याच्याकडे एक संभाषण चातुर्य, त्याच्यामध्ये एक स्किल आणि त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने निर्माण होतो. आणि त्यामुळं हा विक्रेत्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो. विक्रीची मूलतत्वे, त्यानंतर आपण बघणार आहोत विक्रीची मूलतत्वे म्हणजे फंडामेंटल ऑफ सेलिंग. आता विक्रीचं काम हे चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल, यशस्वी विक्री जर व्हायची असेल, तर त्यासाठी म्हणून काही मूलभूत तत्वांचा इथं विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. काही कौशल्य इथं आपण आत्मसात केली पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या विक्रीचं काम करू शकतो. आणि त्यासाठी म्हणून या भागाचा आपण विचार करणार आहोत. विक्रेत्यास विक्रीचे कार्य कार्यक्षम व परिणामकारकपणे करण्याच्या दृष्टिकोनातून या मूल तत्वाची माहिती असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ही मूल तत्व जर त्याच्याकडे आली, त्या मूल तत्वांचा जर का अभ्यास त्याच्यावरून केला गेला, तर त्याच्या ठिकाणी असणारी कौशल्य, विक्री कौशल्य ही विकसित होतात. आणि त्यामुळं विक्री वाढून नफा देखील वाढतो आणि त्याचं उत्पन्न देखील वाढतं. त्या दृष्टिकोनातून इथं आपण काही घटकांचा विचार करणार आहोत. नंबर 1, विक्रेत्याचे व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ऑफ सेल्समन. तर विक्रीचे कार्य हे विक्रेत्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष विक्रीवर विक्रेत्याच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव पडत असतो. त्याचे व्यक्तिमत्व म्हणजेच त्याच्या ठिकाणी असणाऱ्या विविध गुणांचा समुच्चय होय. आणि ज्यावेळी तो मार्केटमध्ये काम करत असतो, विक्रीचं काम करत असतो, त्यावेळी पूर्णपणे त्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचा या ठिकाणी विचार केला जातो. हे सर्व गुण त्याला उपयोगाचे ठरत असतात. आणि अनेक प्रकारची आयडिया, अनेक प्रकारची संकल्पना या ठिकाणी प्रत्येक कस्टमर आत्मसात करत असताना त्याला वापरावे लागतात. म्हणून त्याचं महत्व सांगितलं जातं. आता या विक्रेत्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याची शरीरयष्टी, त्याचा स्वभाव, त्याचा पोशाख, त्याची हुशारी, त्याची सभ्यता इत्यादी गुणांनी व्यक्तिमत्व ओळखले जाते. आणि त्यामुळे या कौशल्यांचा विक्रीचं काम करत असताना विकास होतो. त्याचं बोलणं बदलतं, कशा पद्धतीनं कस्टमर बरोबर बोललं पाहिजे, कशा पद्धतीने समाजामध्ये आपण वागलं पाहिजे, आपली शरीरयष्टी कशी असावी, आपला स्वभाव कसा असावा हे समजतं. आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी कशा पद्धतीचा पोशाख करावा, त्याचबरोबर आपली हुशारी कशी कारणी लावावी, सभ्यता कशी असते, अशा विविध गुणांचा विकास होत असतो. त्यामुळं